कष्ट घेतो, अभ्यास करतो, तो सगळेच हुशार असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी आज तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही स्टँडिंगमध्ये कंटिन्यू किती तास अभ्यास करता? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, किती तास करता? हायेस्ट करणार कोण आहे? किती तास अभ्यास करतो? हां, 13-14 तास केलेला आहे. तर जे माणूस 13-14 तास अभ्यास करतो ना, तर त्याला अवघड काही वाटत नाही जगात, सगळं सोपं वाटते. बाबासाहेबांनी 20-20 तास, 18-18 तास अभ्यास केलेला आहे. त्यांना अवघड काहीच वाटलं नाही. बुद्धी तुमच्यासारखीच आहे सगळ्यांना, फक्त त्यांनी मेहनत जास्त घेतली, ती वेगळ्या पद्धतीने घेतली. एकदा बाबासाहेबांनी आंबेडकरांनी पुस्तक वाचलं की ते विसरत नव्हते. का विसरत नव्हते हो? परिस्थितीच तशी होती की त्यांना वाटत होतं आता पुस्तक मी वाचलं तर ही पुस्तक मी आता परत माझ्याकडे येईल का नाही ह्याची मला गॅरंटी नाही, आणि ती पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही. म्हणून ती त्या पद्धतीनं मन लावून वाचत होते म्हणून त्यांना ती पाठ होत होती. 10 वर्षांनीही त्यांना विचारलं की ह्या ओळीतलं, ह्या पेज नंबरवरलं, ह्या पुस्तकातलं, ह्या पेज नंबरवरलं, ह्या धड्यातलं म्हणजे काय आहे, तर ती खालून एवढी वळ, एवढ्या ओळीला हे आहे म्हणून सांगत होतं. ही आहे मेहनत. सगळेच हुशार असतात. आणि माझं तुम्हाला सांगणं एकच आहे मित्रांनो, आज तुम्ही हे बघा, प्रत्येकजणच इथं रनिंग करतंय, सर प्रत्येकांनाच चांगलं शिकवते. सरांना वाटतं की माझ्या अकॅडमीतला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हायला पाहिजे, सक्सेस व्हायला पाहिजे, आणि जीवनामध्ये त्यानं त्याचा आनंद घेतला पाहिजे, असं प्रत्येकच विद्यार्थ्याबद्दल सरांना वाटत असते. परंतु प्रत्येकच विद्यार्थी त्या पद्धतीनं करत असतो. परंतु टेक्निकनं कोण करते, जास्त मेहनत कोण घेते, किंवा मनातून कोण करते? कुणीतरी घरच्यांनी पाठवलंय, काय नाही पोरगं काहीतरी लागलं पाहिजे कुठंतरी बाबा म्हणून 40-50 हजार रुपये, काय 60 हजार रुपये असेल ती तुमची भरली म्हणून तुम्ही जर येत असताल आणि करीत असाल तर त्याला काहीच किंमत नाही. मनातून तुम्ही किती करता हे महत्त्वाचं आहे. तुमचं अगोदर मनानं म्हणलं पाहिजे की नाही आपल्याला हे करायचं आहे, तर जगातली अशी कुठलीच गोष्ट अवघड नाही. तुम्ही फक्त ठरवा की आपल्याला हे करायचं आहे. आज तुम्ही सगळेच करतात. आज 60% मेहनत करत असतात किंवा 80% मेहनत करत असतात. परंतु 80% मेहनत करणारे जे पोरं आहेत, तर त्याच्या पुढं आणखी 5% मेहनत करणार आहेत, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे मेहनत करणार आहेत, 10% पोरं आहेत की ती जास्त मेहनत करणार आहेत, ते लागणार आहेत. म्हणजे तुमच्या एवढ्या ग्रुपमधलाच विचार करायचा नाही आपण. ऑल ओव्हर महाराष्ट्र भरती निघाल्यानंतर ऑल ओव्हर महाराष्ट्राचे निघणार आहे. जे मुलं 80% मेहनत करणार आहेत ते नाहीत लागणार. तुम्ही त्या रेषेच्या जवळ जाणार आहेत, पण जवळ गेला तरी तुम्ही लागणार आहेत. का? तर तुमच्यापेक्षा 5%, 10% जास्त मेहनत करणार आहेत. तर तुम्ही फक्त वाढवायची काय, तुम्हाला 10% मेहनत वाढवायची. 80% तर सगळेच करायलेत. जेवढ्यानी महाराष्ट्रात ज्यांनी जॉईन केलेल्या अकॅडमी आहेत ते 80% सगळेच मेहनत करायलेत. फक्त तुम्हाला 10% मेहनत वाढवायची. आणि हे 10% आज मेहनत वाढवल्यामुळे हे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाचे जीवनातले तुमचे आहेत, हे 10% मेहनत वाढवायची. 10% मेहनत वाढवल्यानं तुमचं 80% आयुष्य आरामशीर जाणार. आणि आज जर 10% मेहनत कमी केली तर तुमचं 80% म्हणण्यापेक्षा 100% पुढचं आयुष्य खराब जाणार. मग तुम्ही ठरवा की आपल्याला आता 10% मेहनत वाढवायची का आयुष्य पूर्ण 80% आपल्याला म्हणजे अडचणीचं घालवायची, हे तुमच्यावर आहे मित्र. कॉम्पिटिशन, माझं असं म्हणणं कॉम्पिटिशन नाही, अजिबात कॉम्पिटिशन नाही. त्या कॉम्पिटिशन त्यावेळेस बी होतं, आजही आहे, आणि कॉम्पिटिशन उद्या बी राहणार आहे. पण कॉम्पिटिशन कोणात आहे? आता एक लक्षात घ्या की जवळपास पिढी हे मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. जे मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत ना ते नाहीत सक्सेस होणार. कॉम्पिटिशन जे कुणाबरोबर आहे तुमचं, 100 समजा विद्यार्थी असतील, 100 विद्यार्थ्यामध्ये जवळपास 40% पोरं हे मोबाईल वापरायले, राहिले 60%. कॉम्पिटिशन तुमचं त्या 60% बरोबर आहे. आणि त्या 60% मधले 80% मेहनत करणारे आहेत काही, तर तुम्हाला जर तुम्ही 85% केली तर ती जी काही समजा 20% राहतील, 30% राहतील, त्यांच्याबरोबर खरं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन म्हणायचं नाही. तुम्ही सवयी स्वतःला लावून घ्या, चांगल्या सवयी लावून घ्या. आणि जगामध्ये जर सक्सेस कोण होतो, ज्याला चांगल्या सवय आहेत. कुठलीही चांगली सवय पाहिजे तुम्हाला, प्रत्येक चांगलीच सवय पाहिजे. कुठलंही व्यसन नसायला पाहिजे, अभ्यासाची चांगली सवय पाहिजे, मोबाईलमध्ये तुम्ही गुंतलं नाही पाहिजे, अभ्यास व्यतिरिक्त कुठं फिरलं नाही पाहिजे. हे बघा, 24 तास मला बी आहेत, 24 तास मलाही होते. माझ्याही वर्गातल्या पोराला 24 तासच होते. त्यालाही 2 हात होते, मलाही 2 हात होते. त्याला डोळे होते 2, मला 2 कान आहेत, त्याला 2. निसर्गानं सगळ्याला तेवढंच दिलेलं आहे. 24 तास त्याला दिलेले आहेत, 24 तास मला दिले होते.
त्या 24 तासामध्ये मी काय करत होतो आणि 24 तासामध्ये ते काय करत होते, ते 24 तासामध्ये किती वेळ कुठं वाया घालवत होते ती त्यांना माहिती. मी 24 तास जी काय मिळत होते मला ज्या हॉस्टेलला असताना किंवा लॉला असताना, ती 24 तासापैकी जास्तीत जास्त वेळ मी अभ्यासात घालत होता, म्हणून मी यशस्वी होत झालो. आणखीही पोरं नापास झालेले परत त्यांनी लॉ सोडून दिला, आणखीही पास झालेले आहेत. कारण MP लॉ कॉलेज किंवा औरंगाबादचं कॉलेज असं होतं की कॉपीचा फार विषय नव्हताच तिथे. बीडसारखं कॉलेज असं पास होतील, पण इकडे आल्यानंतर सक्सेस नाही. शेवटी कॉपी जर जीवनात केली तर कॉपी तेवढ्यापर्यंत तुम्हाला सक्सेस दाखवल, पण आयुष्यात सक्सेस होणार नाही. जी ओरिजिनल आहे तेच सक्सेस होणार. त्यामुळं मित्रांनो, जगामध्ये अवघड काही नसते. तुम्ही कष्ट करा आणि मेहनत घ्या. मेहनत घेतल्यानंतर ह्या जगात कुठलीच गोष्ट अवघड नाही. आजही मला वाटतं की ह्या जगात माझ्यासाठी काहीच अवघड नाही. आजही माझं मन म्हणते, तो जी कॉन्फिडन्स आलेला आहे मला, ती कशाने आलेला आहे? मेहनतीने आलेला आहे. मेहनत घेतली की आपोआप कॉन्फिडन्स येतो. तुमचे कॉन्फिडन्स निर्माण करा. त्या कॉन्फिडन्सनं तुम्ही चाला. तुम्हाला योग्य असे शिक्षक मिळालेले की ज्या करून त्यांना स्वतःला सुद्धा परिस्थिती काय असते, मुलांनी घडवायचं का, ते पुण्याचं काम सुद्धा त्यांनी करायला लागलेले. आणि खरोखरच अनुभवी शिक्षक, ह्या भागातली सगळी माहिती असणारे शिक्षक हे तुम्हाला लाभलेले आहेत. खरोखरच तुमचं नशीब आहे की असे गुरु मिळणं सुद्धा. कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवायला लागलेत. ते कशा पद्धतीने करायचं, कशा पद्धतीने नाही करायचं, काय केल्यावर काय होतं, हे सगळ्या पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा ते प्रयत्न करायलेत. आणि नक्कीच जे शिकवतात ते तुम्ही यशस्वी होतात, तुम्ही सगळं ग्रहण करतात ही अपेक्षा बाळगतो. आणि तुमच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.